कागल मतदारसंघ कागल मतदारसंघातून अजित पवार गटाचे हसन मियालाल मुश्रीफ यांना परत मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. मंत्रिपद यापूर्वी निवडणुकीच्या वेळेस कागल मतदारसंघाचे आम्ही काही व्हिडिओ टाकले होते. त्यामध्ये एक कॉमेंट अतिशय महत्त्वाची आली होती आणि ती म्हणजे म्हटलं होतं हे हसन मियालाल मुश्रीफ फार थोड्या मताने निवडून येतील किंवा एक समरजित घाटगे यांनाही विजयाची शक्यता आहे, अशा पद्धतीचे काही त्यावेळेस विधानं केली होती. पण त्यावेळेस एकच कॉमेंट अतिशय महत्त्वाची आली होती की गोरगरिबांचा नेता पडणार नाही, गोरगरिबांचा नेता पडत नाही. आणि ते अक्षरशः सत्यच झालं. कारण कागलमधून या मतदारसंघातून कोल्हापूरच्या हे हसन मियालाल मुश्रीफ हे बहुमताने निवडून आले. आणि कोणाला एवढं वाटलंही नव्हतं की एवढा फरक होईल. आणि हे समरजित घाटगे शरदचंद्र पवार गटाने सहज आपले आणले होते आयात केलेले उमेदवार, त्यांचा सपशेल पराभव झाला. आणि या हसन मियालाल मुश्रीफ यांच्या संदर्भामध्ये आता संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्वांनाच आनंद झाला आहे. सर्वांना म्हणजे गोरगरीब जनतेला खूप खूप आनंद झाला. कारण ही व्यक्तीच अशी आहे की मुस्लिम समाजाचे असले तरी या मतदारसंघात मुस्लिम समाजाची मतं 5-10% सुद्धा नाही आहेत. 5% मतं सुद्धा नाही आहेत. म्हणजे लाखामध्ये 5,000 सुद्धा मुसलमान नाहीत या मतदारसंघात. त्यानंतर दुसरी गोष्ट, एक याच मतदारसंघातून ते जर आपले लोकांची जी मतं आहेत, गोरगरीब जनतेची जी सेवा करून मिळवलेली त्यांनी मतं आहेत, अशा मतांच्या जोरावर ते सलग 6 वेळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 6 वेळा म्हणजे किती, 30 वर्ष सलग निवडून आलेले आहेत ते. आणि निवडून येऊन स्वतःचा जो कारभार करण्याची शक्यता आहे ती की अनेक मंत्रिमंडळ जी झाली, त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी वेगवेगळी अशी 9 खाती सांभाळली. आणि ती सांभाळत असताना तब्बल 19 वर्ष नुसती सांभाळलीच नाही ती खाती, तर त्या खात्यावर आपापलं एक छाप टाकण्याचं काम, खात्यामध्ये सुधारणा करण्याचं काम आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला एक त्यापासून कसा फायदा होईल हे करण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणजे या हसन मियालाल मुश्रीफ यांनी केलेलं आहे. आणि एक हा जरी प्रश्न झाला तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील त्यांचं फार मोठं कार्य आहे, कौतुकास्पद असं कार्य आहे. कारण कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त ट्रस्टेड म्हणजे विश्वासू आमदार म्हणून, मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी 1999 ते 1924 पर्यंत ते असे 6 वेळा आमदार म्हणून कागलमधून ते निवडून आले, 1999 ते 2024 पर्यंत. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे ते सर्वाधिक 15 वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटी, त्यानंतर इतर काही ज्या संस्था आहेत, इतर काही सहकारी सोसायट्या वगैरे, पंचायत समित्या, तर त्याही त्यांच्या ताब्यात आहेत. आणि कोल्हापूरमध्ये महारथी असताना देखील, मग ते राजे असोत, DY पाटलांचे संबंधित असोत किंवा इतर संबंधित अशी नावं तर घ्यायचे नाही, परंतु महारथी आपण त्यांना म्हणू, त्यांच्या बरोबर राहून देखील यांनी फार मोठ्या प्रमाणाचं काम केलेलं आहे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य जर सर्वात सांगायचं तर नुसता एक फोन करा आणि हा माणूस हसन मुश्रीफ हा तुमच्या दारात 5 मिनिटात हजर, त्यांचा कार्यकर्ता हजर, तुमचं काम झालं म्हणून. आणि ह्या माणसाला 24 तास फोन करा, 24 तास तुमच्या सेवेसाठी हे उपलब्ध राहिलेला हा माणूस आहे. कसं
कुणाला काही दुखणं झालं, बाणं झालं, आरोग्य सेवा लगेच हॉस्पिटलमध्ये त्याची दाखल करण्यात आली. त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या देण्यासाठी, काय रे बाबा तुला रेशन कार्ड आहे का, तुला ते संजय गांधी निराधार अनुदानितचं हे मिळतं का, पेन्शन, असे वैयक्तिक किंवा विधवा अनुदान योजना आहे, घरकुल योजना आहेत, अशा ज्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या अनेक योजना आहेत त्या योजना आपल्या मतदारसंघात प्रत्येकाच्या गावोगावी गावोगावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि त्याचा एक सर्वे करून त्या मिळवून देण्यासाठी त्यांनी अक्षरशः खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांची तिसरी महत्त्वाची गोष्ट, काम घेऊन त्यांच्याकडे कोणीही गेला तर ते भेटणार त्याच्या आस्थेने विचारपूस करणार आणि त्यांचं जे कामाचं निराकरण करण्याचा प्रयत्न आहे तो चांगल्या पद्धतीने करणार. त्या माणसाला एकदम नाही तुझं काम होणार नाही किंवा काय नाही अशा पद्धतीचं काहीही बोलणार नाहीत. तर ते काम घेऊन गेलेल्या माणसाला त्यांनी कधीच नाराज केलं नाही. प्रत्येक माणसाचं काम केलं आणि प्रत्येक वेळेस ते सहजपणे लोकांना जास्तीत जास्त कामं करून देऊन मतदारसंघामध्ये प्रभाव त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्यामुळं येथे असा प्रश्न कधीच उपलब्ध झालेला नाही आहे हिंदू मुस्लिम किंवा मुसलमान आणि मराठा असा कसाच प्रभार केला नाही. कारण हा माणूस मुसलमानाचा आहे हेच लोकांना अद्यापपर्यंत नुसतं नावावरून समजतं, मग प्रत्यक्षामध्ये वागणूक ही संपूर्ण हिंदूसारखीच त्यांची आहे. तर हे त्यांनी जे हे यश मिळवलं तर ते यश बरोबर आहे त्यांना एकच नाव दिलेलं आहे आणि ते म्हणजे काय, ते म्हणजे हा गोरगरिबांचा नेता आहे. आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ टाकतो त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये अनेक कॉमेंट येत असतात आम्हाला. त्याच्यामधलंच ते एक कॉमेंट माझ्या मनाला एक स्पर्शून गेली. गोरगरिबाचा नेता कधीच पडत नाही, गोरगरिबाचा नेता सर्वांची कामं करतो. तर हा गोरगरिबाचा नेत्याला आज मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे कागल मतदारसंघातील तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील जे राजकारण आहे ते राजकारण आता अतिशय जोमाने होणार. कागलचा विकास होणार, कोल्हापूरचाही विकास होणार आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जे जे शक्य होईल ते सर्वसामान्य माणसाचं जे काम आहे ते करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहणार आहे. आणि आपल्या मतदारांनी सर्वसामान्य जनतेने देखील आपापली कामे घेऊन त्यांच्याकडे जावे आणि ते तुम्हाला कधी निराश करणार नाहीत. तुमचे कामं जे काय असतील ते सर्व करण्यासाठी ते सतत तत्पर राहणार आहेत. आणि असा हा माणूस किंवा नेता आपण त्यांना म्हणू, हसन मियालाल मुश्रीफ यांचं वय 70 असून ते बी ऑनर्स शिकलेले आहेत, म्हणजे त्यांना तेही माहीत आहे संपूर्णपणे. त्यामुळं असं काही प्रश्न येत नाही की मध्यंतरी त्यांच्याकडे काही इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या होत्या, बरंच काही त्यांच्या या संदर्भात केलं होतं. तर या ज्या बाबी आहेत त्या काही नंतर म्हटले ह्या खोट्या बाबी आहेत, यामध्ये काही तथ्य नाही आहे ज्यावेळेस चौकशा झाल्या त्यावेळेस. तर अशा प्रकारचे राजकीय डावपेच विरोधी पक्षाचे लोक करत असतात आणि हे डावपेचामधून त्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न देखील बऱ्याच ठिकाणी केलेला असतो. तर आता हे हसन मियालाल मुश्रीफ हे मंत्री झाल्यामुळे सर्वसामान्यांचा नेता मंत्री झाला म्हणून आपल्या मतदारसंघात सर्वत्र आनंद झालेला आहे. आमचा ATM न्यूज वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि लाखोच्या संख्येने लोक बघत असतात, सबस्क्राईब करत असतात, शेअर करत असतात, लाईक करत असतात. तर याच्या माध्यमातून आम्ही आपणास असं सांगू इच्छितो की आपली जी काही कामं असतील, आपले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी हे हसन मुश्रीफ आपले मंत्री हे कायम तत्पर राहणार आहेत आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा आपल्याला एक चांगला नेता मिळालेला आहे कोल्हापूरला आणि विशेषतः कागलच्या जनतेला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. आणि प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक शेअर जास्तीत जास्त करून, जास्तीत जास्त सबस्क्राईब करून, जास्तीत जास्त एक सबस्क्राईब लाईक शेअर करून आपलं
कॉमेंटही तुमच्या पद्धतीने करा या गोरगरिबाच्या नेत्याच्या बाबतीत. तरी कॉमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.